हिवाळा सुरू झाल्यावर किंवा थंडी जास्त पडायला लागली की घरोघरी मेथीचे किंवा ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवल्याच जातात। फक्त बनवण्याची पद्धत थोडीफार वेगळी असते। कुणी गूळ घालून बनवतं तर कुणी साखर घालून हे मेथीचे लाडू बनवतात। तर आज आपण बनवणार आहोत मेथीचे ड्रायफ्रूट्स लाडू। हे खास करून हिवाळ्यासाठी खूप फायदेशीर आहेत। मेथी दाण्यांमुळे सांधेदुखी, गुडघेदुखी किंवा पाठदुखीचा जर त्रास होत असेल तर तोही कमी होतो आणि ड्रायफ्रूट्समुळे शरीराला ताकद मिळते आणि ऊर्जाही मिळते। हिवाळ्यामध्ये आपण बऱ्याच वेळेस आजारी पडतो आणि आपली रोगप्रतिकारक शक्तीही कमी होते। तर असे काही मेथी किंवा ड्रायफ्रूटचे लाडू बनवून आपली इम्युनिटी आपण वाढवू शकतो। तर चला मग सुरुवात करूया। सर्वात आधी इथे मी मेथीदाणे भाजून घेणार आहे। तर मेजरिंग कपने अर्धा कप मेथीदाणे घेतले आहे आणि ग्राममध्ये म्हणाल तर 100 ग्राम एवढे आहेत। तर हलकेसेच भाजायचे आहे, खूप लालसर होईपर्यंत आपल्याला हे मेथीदाणे भाजायचे नाही आहेत। आणि त्यानंतर आपण मिक्सरलाच याची पावडर तयार करून घेणार आहोत। तर मी तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते। याचा हलकासाच रंग चेंज झाला आहे आणि लगेच आपण हे थंड करून घेणार आहोत। त्यानंतर मिक्सरलाच याची बारीक पावडर तयार करून घ्यायची। हे आपण दुधामध्ये भिजत ठेवणार आहोत, ज्यामुळे मेथीचा पूर्णतः कडवटपणा कमी होतो आणि अजिबातच हे लाडू खायला कडू लागत नाहीत आणि लहान मुलंसुद्धा हे लाडू आवडीने खातात। बऱ्याच वेळेस आपण मेथी घालून लाडू बनवतो पण कडू झाल्यामुळे मुलंसुद्धा खात नाहीत। तर अशा पद्धतीने तुम्ही ही मेथीची पावडर दुधामध्ये रात्रभर भिजत ठेवू शकता आणि त्यानंतर याचे लाडू बनवले तर अजिबातच मेथी कडू लागत नाही। मेथीचा पूर्णतः कडवटपणा या पद्धतीने कमी होतो। तर इथे मी अर्धी वाटी मेथीसाठी 1 कप एवढं दूध घेतलं आहे आणि जसं जसं आपण मिक्स करतो तसं हे घट्ट व्हायला लागतं, त्यामुळे दुधाचं प्रमाण थोडं कमी जास्तही लागू शकतं। तर अशी पेस्ट बनवून ठेवायची, घट्टसर रात्रभर ठेवायची। तुम्हाला ज्या दिवशी लाडू बनवायचे त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही अशी पेस्ट बनवून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी लगेच लाडू बनवायचे। तर आता खारीक खोबरंसुद्धा आपण बारीक करून घेणार आहोत। इथे मी अर्धा किलो खोबरं आणि अर्धा किलो बी काढून खारीक घेतली आहे। तर बी काढल्यानंतरचं मी वजन तुम्हाला सांगते आहे, अर्धा किलो असे बारीक तुकडे करून घेतले आहे आणि उन्हामध्ये मी हे वाळवून घेतलं आहे। तुमच्याकडे जर ऊन येत नसेल तर हलकंसं भाजून घेतलं तरी चालेल, कारण खारीक थोडी वातड असते किंवा ओलसर असते। तर असं आपण खारीक आणि खोबरं उन्हात वाळवून किंवा हलकंसं भाजून घेतलं तर छान बारीक पावडर तयार होते। तर दोन्ही आपल्याला थोडं थोडं करून मिक्सरला हे बारीक दळून घ्यायचं आहे। जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही गिरणीमधून सुद्धा हे दळून आणू शकता। तर आपल्याला अशा प्रकारे हे दोन्ही मिक्स करून घालायचं, म्हणजे मिक्सरवरही जास्त लोड येत नाही आणि पावडरही आपली छान तयार होते। इथे कमी प्रमाणात होतं त्यामुळे मी मिक्सरलाच बारीक करून घेतलं आहे। आणि आता त्यानंतर आपण ड्रायफ्रूट्स बारीक करून घेणार आहोत। तर इथे मी 200 ग्राम बदाम घेतले आहे, 200 ग्राम काजू घेतले आहे आणि त्यासोबतच इथे मी 100 ग्राम अक्रोड घेतले आहे। तर अक्रोड हे मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी खूप फायदेशीर ठरतात आणि ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे किंवा गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांचा त्राससुद्धा याने कमी होतो। सोबतच मी गोडंबीसुद्धा घेतली आहे 100 ग्राम। तर गोडंबीसुद्धा खूप फायदेशीर आहे, हृदयासाठी म्हणा, मेंदूसाठी म्हणा। तुम्ही या सर्व गोष्टींची किंवा सर्व वस्तूंची गुगलवर सुद्धा एक्स्ट्रा माहिती काढू शकता। तर आता या सर्वच याची आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे। जे ड्राय पदार्थ आहे त्याची मी आधी पावडर तयार करून घेतली आहे आणि नंतर आपण लाडू बनवणार आहोत। त्यानंतर आपल्याला आता इथे 100 ग्रॅम डिंक घ्यायचा आहे। डिंकही मी अशी बारीक पावडर तयार करून घेतली आहे, म्हणजे तो तळायलाही सोपा जातो। सोबतच इथे हळींग घेतली आहे, याला हळींग किंवा अळीवसुद्धा म्हटले जाते। तर हे रक्तवाढीसाठी आणि हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहे। महिलांमध्ये तर डिलेव्हरीनंतर याची खीर किंवा स्पेशली लाडू बनवल्या जातात। तर इथे मी 100 ग्रॅम घेतले आहे आणि त्याचबरोबर 50 ग्रॅम आपल्याला खसखस घ्यायची आहे। सोबतच इथे बारीक चॉप केलेले मी पिस्त्याचे काप घेतले आहे सजावटीसाठी। तर हे बारीक काप आपण लाडू बांधताना घालणार आहोत। आणि त्यानंतर इथे मी 15 ते 16 इलायची घेतली आहे, एक जायफळ घेतला आहे। तर यामधलं आपल्याला अर्धच जायफळ वापरायचं आहे आणि 25 ग्रॅम मी सुंठ घेतली आहे। तर सुंठ, जायफळ आणि इलायचीची आपण पावडर तयार करून घेणार आहोत। त्यानंतर आपण बाकी साहित्य बघू। तर इथे मी 900 ग्राम गूळ घेऊन असा बारीक चिरून घेतला आहे।
शक्यतो गूळ असा बारीक चिरून घ्यायचा, म्हणजे लवकर वितळला जातो. आणि सोबतच इथे मी अर्धा किलो गव्हाचं पीठसुद्धा घेतलं आहे. आणि तूप इथे मी 750 ग्राम इतकं घेतलं आहे. तर जवळपास अर्धा डबा एवढं हे तूप आहे. जसं लागेल तसं आपण हे वापरणार आहोत. आणि शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे किती पूर्ण तूप लागलं. आणि इथे आपण रात्री मेथी भिजवून घेतली होती, तीसुद्धा आता छान भिजलेली आहे. भिजल्यानंतर हे बऱ्यापैकी घट्ट होतं आणि कडक होतं. तर हे मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी दाखवलं आहे आणि ही तयारीसुद्धा दुसऱ्या दिवशी केली आहे. तर आता लगेच आपण लाडू बनवून घेणार आहोत. तर आता सर्वात आधी आपण कढईमध्ये हलकीशी खसखस भाजून घेणार आहोत. खसखस खूप लवकर भाजल्या जाते, त्यामुळे गॅसची फ्लेम एकदम लो ठेवून आपल्याला ही खसखस छान भाजून घ्यायची आहे. तर इथे खसखस आणि हळिंग आपण भाजून नंतर त्याची पावडर तयार करून घेणार आहोत. बाकी साहित्य आपण पावडर तयार करून घेतलंच आहे, फक्त ते भाजून घेणार आहोत. तर आता खसखस छान भाजून घेतल्यानंतर हळिंग आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. खसखस आणि हळिंग भाजल्यानंतर छान फुलतात आणि त्यानंतरच आपल्याला त्याची पावडर तयार करून घ्यायची आहे. तर हळिंगसुद्धा इथे छान भाजले आहे. तुम्ही बघत असाल हलकासा रंगही चेंज होतो. आता हे काढून आपण याच कढईमध्ये बाकी साहित्य भाजून घेणार आहोत. तर हळिंग आणि खसखस आपण थोडी थंड करून घेऊ आणि त्यानंतर त्याची पावडर तयार करून घेऊ. तर 2 चमचे इथे मी तूप घातलं आहे आणि खारीक आणि खोबरं जे बारीक करून ठेवलं होतं ते आपण हलकंसं या तुपामध्ये परतून घेणार आहोत. तर आपण काजू आणि बदाम भाजून घेतले नाहीत, असं पावडर तयार करून घेतल्यामुळे थोडं सोपं जातं. सर्व साहित्यांची पावडर तयार करून घ्यायची आणि त्यानंतर आपण हे असं भाजून घ्यायचं. यामुळे लाडू जास्त दिवस टिकण्यास मदत होते. आणि अशा पावडर तयार करून ठेवलेल्या असल्या आधी की आपण वेळेवरसुद्धा लाडू बनवू शकतो, कारण की ह्या बाकी गोष्टी तयार करण्यासाठी जास्त वेळ लागतो. तर हलकासा रंग बदलेपर्यंत इथे मी छान तुपामध्ये ही पावडर भाजून घेतली आहे. आणि त्यानंतर परत मी यामध्ये 2 चमचे तूप घातलं आहे. तर आता आपण ड्रायफ्रूटची जी पावडर तयार करून घेतली होती तीसुद्धा यामध्ये भाजून घेणार आहोत. तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे सेपरेट ठेवलं होतं. तुम्ही हे सर्व साहित्य एकत्र करून सुद्धा ठेवू शकता. खारीक, खोबरं, ड्रायफ्रूटची पावडर आणि लागेल तेव्हा तसं भाजून तुम्ही हवे तेव्हा याचे लाडू बनवून घेऊ शकता. तर हलकंसं आपल्याला ह्या पावडरसुद्धा भाजून घ्यायच्या, म्हणजे हे लाडू तुम्ही 2-3 महिने जरी ठेवले तरी अजिबात खराब होणार नाही. तर जसं आपण भाजतो तसा रंग बदलत जातो आणि तुपाचाही फ्लेवर यामध्ये छान उतरतो. तर ड्रायफ्रूटची पावडरही मी छान भाजून घेतली आहे आणि लगेच आपण परातीमध्ये काढून घेऊ. आधी आपण सर्व साहित्य बारीक करून घेतल्यामुळे आता फक्त आपल्याला हे हलकं भाजून घ्यायचं आहे आणि लगेच लाडू बांधता येणार आहे. तर त्याच कढईमध्ये आता मी 3 चमचे तूप घालून घेतलं आहे आणि आता आपण गव्हाचं पीठ यामध्ये भाजून घेणार आहोत. तर इथे मी चपातीसाठी जे गव्हाचं पीठ असतं तेच घेतलं आहे. इथे आपण अर्धा किलो खारीक, अर्धा किलो खोबरं घेतलं आहे, त्यामुळे मी अर्धा किलोच इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे. तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायचे असेल तर तुम्ही हेच साहित्य डबलसुद्धा करून घेऊ शकता आणि कमी करायचं असेल तर यातलं अर्धा प्रमाण घेऊनसुद्धा हे लाडू बनवू शकता. तर आपल्याला ही कणिक छान भाजून घ्यायची आहे. हवं तसं गरजेनुसार 1-2 चमचे तूप मध्ये घालून आपल्याला छान खमंग होईपर्यंत ही भाजायची आहे. जसं जसं हे भाजलं जातं तसं तसं याच्यातून छान सुगंध सुटतो आणि हे पीठही हलकं होतं. तुम्ही बघत असाल याचा रंगही चेंज झाला आहे. तर आता आपण हे काढून घेऊ. तर बदामी रंगावर हे हलकं मी भाजून घेतलं आहे. आता पीठ काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये मी 2 चमचे तूप घातलं आहे आणि हा बारीक केलेला डिंक थोडा करून आपल्याला तळून घ्यायचा आहे. खूप मोठे खडे असले तर डिंक आतमध्ये तळल्या जात नाही. असं बारीक करून घेतल्यामुळे डिंकही आतमध्ये छान तळला जातो आणि अजिबात कच्चा राहत नाही. तर डिंक तळण्यासाठी तुपाचं प्रमाण थोडं जास्त लागतं. तर गरजेनुसार तूप घालून मी हा सर्वच डिंक तळून घेतला आहे आणि हाताने सुद्धा बारीक होईल इतका छान हा तळला गेला आहे. तर आता त्याच कढईमध्ये मी 4-5 चमचे तूप घालून घेते आहे. तर इथे तुम्ही बघत असाल आपलं तूप अजून एवढं उरलेलं आहे. शेवटी मी तुम्हाला सांगणारच आहे किती तुपाचा वापर झाला आहे म्हणून. आता आपण भिजवलेल्या मेथीची पेस्ट
परतून घेणार आहोत. तर ही भिजल्यानंतर थोडी घट्ट होते आणि जशी जशी आपण परतू तशी तशी मोकळी व्हायला लागते. तर चमच्याने आपल्याला ही मोडत जायची आहे, म्हणजे याचे गोळे मोकळे होतील. आणि इथे तूप थोडं आपल्याला जास्तच घालायचं, त्यामुळे ही पेस्टही छान परतल्या जाते आणि छान मोकळी होते. इथे आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवून चमच्याने हे सर्व खडे असे मोडून घ्यायचे आहेत, म्हणजे ही पेस्ट छान मोकळी होईल आणि छान परतल्या जाईल. तर हळूहळू ती हलकी व्हायला लागते आणि रंगही डार्क व्हायला लागतो. तर सारखं हलवून आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे आणि तूपही याचं वेगळं व्हायला लागतं परतल्यानंतर. तर इथे तुम्ही बघत असाल तूप एकदम वेगळं झालं आहे आणि पावडरही आपली तयार झाली आहे. पेस्टमधून एकदम पावडरच्या फॉर्ममध्ये हे मिश्रण तयार झालं आहे. असंच आपल्याला सर्व हे छान परतून घ्यायचं आहे, म्हणजे आपले लाडूही यामुळे अजिबात खराब होत नाही. तर इथे थोडा जास्त वेळ लागू शकतो. त्यानंतर लगेच आपण खसखस आणि अळीव थंड झाल्यानंतर मिक्सरला पावडर तयार करून घेणार आहोत. आणि हे सर्व आपण एकाच परातीमध्ये काढून घेतलं आहे, त्यामध्ये घालून घेऊ. आता याच भांड्यामध्ये आपल्याला इलायची, सुंठ आणि जायफळ बारीक करून घ्यायचं आहे. तर सुंठ अशी मी थोडी कुटून घेतली आहे आणि जायफळमधलं मी अर्धच जायफळ इथे टाकलं आहे, अर्ध तसंच ठेवलं आहे. तर याची सुद्धा पावडर तयार करून आपल्याला ही या पिठामध्ये घालायची आहे, पण ती आपल्याला गाळून घ्यायची, म्हणजे सुंठाचे जे धागे असतात ते लाडूमध्ये खाताना लागत नाही. सुंठ घातल्यामुळे सर्दी किंवा खोकल्याचा जो हिवाळ्यामध्ये त्रास होतो तोही आपल्याला होत नाही. तर त्याच भांड्यामध्ये मी इथे डिंकसुद्धा बारीक करून घेतला आहे आणि तुपामुळे अशी याची पातळ पेस्ट तयार होते. तर ती या पिठामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे आणि सुरुवातीला आपण जे पिस्त्याचे काप बारीक चॉप करून ठेवले होते ते सुद्धा घालायचे. आता हे सर्व मिश्रण किंवा या सर्व पावडर आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे. तर आपण सुरुवातीला काही याच्या पावडर तयार करून घेतल्या आणि नंतर काही भाजल्यानंतर तयार करून घेतल्या. तर आता हे मिश्रण आपलं छान तयार झालं आहे. एकजीव करून घ्यायचं आधीच आणि त्यानंतर आता शेवटची आपली प्रोसेस बाकी आहे. त्यामध्ये आपल्याला आता गूळ मेल्ट करून घालायचा आहे. तर गुळाचा पाक आपल्याला अजिबात करायचा नाही आहे. हलका गूळ मेल्ट झाला की लगेच आपण लाडू बांधणार आहोत. तर इथे मी 3 चमचे तूप घालून घेतलं आहे आणि आपलं जवळपास 50 ग्राम किंवा त्याहीपेक्षा थोडं जास्त तूप इथे उरलं असेल. तर बारीक चिरलेला सर्व गूळ यामध्ये घालून घ्यायचा आणि याचा पातळ आपल्याला पाक तयार करून घ्यायचा. तर इथे तूप कमी घातलं तरी चालतं. यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. हे जसे जसे खडे गुळाचे मेल्ट होतील तसं हा पाक पातळ व्हायला लागेल. तर खूप जास्त आपल्याला गॅसवर हे ठेवायचं नाही आहे. ही प्रोसेस सर्वात महत्त्वाची आहे. जर जास्त मेल्ट किंवा कडक झाला तर आपले लाडू कडक होण्याचे चान्सेस असतात. तर आपले हे खडे गुळाचे मेल्ट झाल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा किंवा होत आल्यानंतरच बंद करायचा, म्हणजे गरम यांनी सुद्धा हे राहिलेले खडे मेल्ट होतात आणि लगेच आपल्याला ह्या जे आपण पावडरचं मिक्सर करून ठेवलं होतं एकत्र त्यामध्ये घालून घ्यायचं. तर हे खूप गरम असतं त्यामुळे सावकाश करायचं आणि आता सर्व एकजीव करून घ्यायचं आहे फास्टमध्ये. गुळाचा आपल्याला अजिबात पाक तयार करून घ्यायचा नाही आहे. मेल्ट झाल्यानंतर लगेच आपल्याला हे यामध्ये घालून घ्यायचं आणि पाण्याचा सुद्धा यामध्ये अजिबात वापर करायचा नाही. तर गरम असताना आपल्याला हे फास्ट छान मिक्स करायचं, म्हणजे लाडूही आपले छान वळल्या जातात. तर थोडंसं कोमट झाल्यानंतर इथे मी हातानेही छान मिक्स करून घेते आहे. हे सर्व आपल्याला कोमट असतानाच करायचं आहे फास्ट. तर असं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे पीठ छान दाबून ठेवायचं आहे, म्हणजे आतमध्ये हे गरम राहतं आणि लाडूही आपल्याला पटापट वळल्या जातात. तर एवढ्या मिश्रणात आपले 4 किलोचे जवळपास 70 ते 75 लाडू होऊ शकतात, छोट्या मोठ्या साईजचे. तर याच पद्धतीने मी हे सर्व लाडू बनवून घेणार आहे. एवढ्यासाठी 700 ग्राम तूप बरोबर आहे. पण जर शेवटी बांधायला तुम्हाला जर त्रास वाटला तर तुम्ही हवं तर उरलेलं तूपसुद्धा गरम करून घालू शकता. बऱ्याच वेळेस एकट्याने लाडू बनवत असू तर शेवटी मिश्रण थोडं कोरडं व्हायला लागतं. त्यामुळे थोडं शिल्लकचं तूप असलं तर आपण ते गरम करून यामध्ये घालू शकतो. पण 700 ग्रॅम तुपामध्येच आपले हे लाडू एकदम छान तयार झाले आहेत
आणि शेवटचाही लाडू बांधायला अजिबात मिश्रण कोरडं झालं नाही. तर नक्की बनवून बघा, खूप छान लाडू या प्रमाणात तयार होतात. आणि तुम्हाला थोड्या प्रमाणात बनवायचे असेल तर याचं अर्ध प्रमाणसुद्धा तुम्ही घेऊ शकता. मी डिटेल प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला थोडी हेल्पफुल वाटली किंवा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.